श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. निकीच्या भक्तिमय प्रवासात तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण यावर्षी पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास येत आहे, ज्याला आपण ग्रामीण भाषेत धोंड्याचा महिना असेही म्हणतो. हा महिना नेमका कधी आहे, याचे नियम काय आहेत आणि आपण कोणती कर्तव्ये पार पाडायला पाहिजेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी जाणून घेऊया हा महिना कधी आहे. 2026 मध्ये अधिक मास 17 मे ते 14 जून या कालावधीत असणार आहे. परत ऐका, तारीख 17 मे ते 14 जून या कालावधीत आहे आणि भारतीय पंचांगाप्रमाणे दर 3 वर्षांनी एक महिना वाढतो, ज्याला आपण अधिक मास असं म्हणतात. तर हा महिना भगवान विष्णूंना म्हणजेच पुरुषोत्तमाला समर्पित असतो, म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. हा काळ जप, तप, दान आणि पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी जास्त मिळते, असे शास्त्रात सांगितलेले आहे. तर आपण या अधिक महिन्यात काय नियम पाळायचे आहेत आणि काय टाळायचे आहे ते पाहूयात. तर अधिक महिन्यात काही नियम पाळणे खूप गरजेचे असते. या काळात आपण आपली आध्यात्मिक प्रगती साधण्यावर भर दिला पाहिजे. मात्र काही मंगल कार्य या महिन्यात टाळली जातात, जसे की लग्नकार्य, साखरपुडा, गृहप्रवेश, बाळाची मुंज असो किंवा पूजा वगैरे असो, आपल्या लग्नाची पूजा वगैरे असो, अशी महत्त्वाची आणि नवीन शुभ कार्य या 30 दिवसांच्या काळात केली जात नाहीत. हा वेळ आपण शक्यतो देवाच्या भक्तीसाठी द्यायला पाहिजे आणि तो देवाच्या भक्तीसाठीच राखून ठेवलेला असतो. तर मुला-मुलींची कर्तव्ये किंवा दान त्यांना कशा प्रकारे करायचं आहे, काय करायचं आहे ते पाहूयात. तर या महिन्यात मुला-मुलींसाठी काही विशेष कर्तव्ये सांगितलेले आहेत. आपल्या संस्कृतीत या काळात आई-वडिलांचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तर या महिन्यामध्ये आपल्या वडिलांची नाही, पण आपल्या आईची ओटी भरणे, तिला साडी किंवा नवीन वस्त्र देणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे आईला जोडवी देखील भेट करण्याची देखील आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. असे मानले जाते की आईची ओटी भरल्याने मोठे पुण्य मिळते आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढते. एक महत्त्वाची परंपरा म्हणजे या महिन्यात स्वतःच्या आईची ओटी भरावी, पण आपल्या सासूची ओटी भरणे टाळावे, अशी पद्धत अनेक ठिकाणी सांगितली जाते. तर या महिन्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या पाळायच्या आहेत. शक्यतो शुभ कार्य टाळायचे आहेत आपल्याला आणि जास्त करून देवाची भक्ती करायची आहे, म्हणजे दान धर्म करायचा आहे, आपल्या आईची ओटी भरायची आहे, देवाचा जप, तप, नाम करायचा आहे, देवाचं नामस्मरण करायचं आहे. तर मित्रांनो, असा हा आध्यात्मिक साधनेचा आणि नाती जपण्याचा पुरुषोत्तम मास आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख आणि शांती घेऊन येऊ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या भक्ती विथ निकी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.